मॅडम, माझा हा पॅप्समियरचा रिपोर्ट आहे. तुझे एज 35 आहे. पुढच्या वेळेला तू पॅप्समियर बरोबर HPV DNA सुद्धा कर, कारण ती महत्त्वाची टेस्ट आहे. जसं गर्भाशय मुखातून आपण हे पाणी तपासतो पॅप्समियरसाठी, तसंच आपण HPV DNAचं घेणार आहोत. मग डबल टेस्ट करायची काही गरज नसते. HPV व्हायरसचं इन्फेक्शन हे प्रमुख कारण आहे गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर होण्याचं. तर ह्या टेस्टिंगमध्ये आपण या HPVचे DNA तुझ्या वजायनात आहेत का किंवा गर्भाशय मुखावर आहेत का ते शोधतो. म्हणजे तिथे HPV असल्याचं प्रूफ. आणि हे जर पॉझिटिव्ह असेल तर आपल्याला पुढे भविष्यात गर्भाशय मुखाचा कॅन्सर होण्याची शक्यता वाढते. पण HPV DNA जर निगेटिव्ह असेल आणि पॅप्समियरसुद्धा निगेटिव्ह असेल तर मग ही दर 5 वर्षांनी जरी तू टेस्ट केलीस तरी आपल्याला कॅन्सरचा धोका खूप कमी आहे. पण चुकून जर HPV DNA पॉझिटिव्ह आला तर मग मात्र आपल्याला वरचेवर गर्भाशय मुखाची टेस्ट करावी लागते. आपण कॉल्पोस्कोपी करतो. आपण कुठला स्ट्रेन आहे HPVचा तुझ्या शरीरात ते बघतो. आणि जर तो 16 किंवा 18 असेल तर आपल्याला जास्त काळजीपूर्वक राहावं लागतं, कारण अशा वेळेला गर्भाशयाचा कॅन्सर होण्याचा धोका आपल्याला वाढतो. त्यामुळे प्रत्येक वेळेला ह्या टेस्टबरोबर पॅप्समियरच्या टेस्टबरोबर तू HPV DNA आता कर.